या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भालगाव फाटा येथील काशी विश्वनाथ मंदिर आणि येथील अन्नछत्र दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील भालगाव फाटा येथे। भालगाव फाटा येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी संभाजीनगर बीड हायवेवर उभा आहे रस्त्यावर। या बाजूला बीड आहे, बीड इथून 107 किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला, आणि या बाजूला संभाजीनगर शहर आहे। संभाजीनगर शहर इथून 19 किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला। आणि हे जे मंदिर दिसतंय हे आहे श्री काशी विश्वेश्वर मंदिर। तर चला तर आता आपण मंदिरात जाऊयात। काशी विश्वनाथ मंदिर हे संभाजीनगर बीड हायवेच्या शेजारीच असल्यामुळे येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। श्री विश्वनाथ घुगे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ स्वतःच्या जागेवर स्वखर्चाने हे मंदिर बांधले आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला पिण्याच्या पाण्याची सोय आहे। या मंदिराची रचना ही 2 मजली असून समोर भव्य असा सभामंडप आहे आणि सभामंडपात नंदी महाराज विराजमान आहेत। मंदिराच्या 3ही बाजूने उंच उंच झाडे आहेत। सभामंडपाच्या 2ही बाजूला दगडी हत्ती असून सभामंडपासमोर मोकळी जागा आहे। तेथे भक्तांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था केलेली आहे। सभामंडपाच्या शेजारी अन्नपूर्णा मातेश्वरी प्रसादालय भवन आहे। तळमजल्यात खाली काशी विश्वनाथांचे मोठे शिवलिंग आहे आणि वरच्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश आणि साईबाबा यांचे मंदिर आहे। आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे पायऱ्या उतरून। या बाजूला भव्य अशी मोठी शिवपिंड आहे, शिवलिंग, आणि वर नागदेवता आहे 5 फण्या असलेले, आणि खालीही नाग आहे पिंडीच्या, आपण पाहू शकता। कॉमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा। शिवपिंडीच्या बाजूलाच इथं मोठी अशी पेंटिंग आहे, आणि या बाजूला अन्नपूर्णा देवी आहे। या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील सेवकांकडून। नमस्कार। नमस्कार, हे विश्वनाथ रंगनाथराव घुगे शिवकाशी विश्वनाथाची मंदिराचे सेवक म्हणून आहे। हे आईवडिलाच्या नावानं मंदिर स्थापित केलेलं आहे, इंडिव्हिज्युअल केलेलं आहे। मंदिराची कुणाचं डोनेशन नाही आहे, कुणाची शेती नाही आहे, ही आपली वैयक्तिक शेती आहे, वैयक्तिक मंदिर आहे, तिथं बांधले वैयक्तिक ट्रस्ट आहे। या नावानं मी आईवडिलाच्या नावानं हे मंदिर
उभारणी केलेली आहे बरं आणि शिवकाशी विश्वनाथ या नावानं 23/11/2017ला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. बरं. आधी 2012 पासून मंदिर चालू आहे, 12 ते 13 पासून. आणि पहिल्यापासूनच भगवंताचा मला आशीर्वाद आवड होती हां हां आणि भगवंताला यायचं होतं म्हणून ते आलेले. बरोबर. हे शिवकाशी विश्वनाथ या नावानं स्थापना केलेली आहे. बरं. आणि ही पिंड आणलेली आहे कंटक नदी म्हणून आहे. हां पखानी दगड आहे, अखंड आहे अखंड आहे. असं. हां हां त्या मूर्तीची उंची आहे 8 फूट आहे, हां 9.25 असं. लांबी आहे, हां हां रुंदी 8 फूट आहे. बरं. हे आई वडिलांच्या नावानं करून घेतलेलं आहे. बरं. आणि शिवकाशी विश्वनाथ यानं माझ्याकडून करून. सेवक राहावं म्हणून हां. अशी विनंती करतो. बरं. माझे दोन शब्द संपवतो. ठीक, धन्यवाद. आत्ता आपण खाली महादेवांचं दर्शन घेतलं, काशी विश्वेश्वर महादेव. आता आपण वरतून या पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत, तिथेही दर्शन घेणार आहोत. आता मी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे. या ठिकाणी इथं श्री गणेशाची, विठ्ठल रुक्मिणी आणि या बाजूला साईबाबांची मूर्ती आहे. या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. दरवर्षी श्रावण महिन्यात महिनाभर अन्नदान येथे चालू असते. तसेच दर सोमवारी ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार भाविक येथे अन्नदान करत असतात, पंगत देत असतात. तसेच वेळोवेळी मंदिराच्या वतीनेही अन्नदान केले जाते. आता आपण अन्नछत्राकडे जाणार आहोत. मंदिर परिसरातच इथं अन्नछत्र आहे आणि इथं दर सोमवारी इच्छेनुसार इथं पंगत देतात आणि या बाजूला इथं स्वयंपाक करण्यासाठी जागा आहे. आचारी आणून इथं स्वयंपाक बनवतात आणि त्या इथं अशी पंगत देतात. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घडेल. तुम्ही जर संभाजीनगर बीड रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर भालगाव फाटा येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. श्री काशी विश्वेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.